मित्रांनो, जगभरामध्ये पाटील इफेक्ट बघायला मिळतोय। पाटलांनी जादू केलेली आहे जादू आणि पाटलांमुळे शेअर बाजारात सुद्धा चढउतार बघायला मिळते। पण गेल्या काही दिवसांमध्ये जगभरातल्या आयटी मार्केटमध्ये जे काही घडलंय त्याला काही साधी घसरण म्हणता येणार नाही आणि म्हणूनच याला नाव दिलंय पाटील इफेक्ट। आता पाटील इफेक्ट नेमकं काय आहे किंवा पाटलांनी नेमकं केलंय तरी काय, या व्हिडिओमध्ये आपण सगळं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, गुगल असो, ॲमेझॉन असो किंवा भारताची दिग्गज कंपनी TCS असो, या सगळ्यांचे शेअर्स जे आहेत ना ते 6 ते 8% कोसळलेले आहेत आणि अवघ्या काही दिवसात जगभरातल्या IT सेक्टरचे तब्बल 45 लाख कोटी रुपये हे मातीत गेलेले आहेत। आणि या सगळ्या खळबळीच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, ते म्हणजे राहुल पाटील। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल पाटील नक्की यांनी केलेलं काय आहे की अख्खं जग हादरलेलं आहे। राहुल पाटील हे अँथ्रोपिक नावाच्या एका अमेरिकन AI स्टार्टअपचे CTO म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत। त्यांनी नुकतंच 2 जबरदस्त प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत, क्लॉड कोवर्क आणि क्लॉड कोड। अशा सोप्या भाषेत आपण समजून घेऊ की नेमकं त्यांनी केलेलं काय आहे। आतापर्यंत आपण ChatGPT किंवा गुगल जेमिनी वापरत होतो, आपण त्यांना प्रश्न विचारायचो आणि ते आपल्याला उत्तर द्यायचे। पण राहुल पाटील यांच्या टीमने बनवलेला हा नवा AI याच्या पुढं 2 पाऊल आहे। आता AI नुसतं कोड लिहून थांबत नाहीये, तर तो स्वतःहून पूर्ण ॲप्लिकेशन तयार करतोय किंवा सॉफ्टवेअर तयार करून देतोय। आपण एक उदाहरण घेऊया। समजा तुम्हाला एखादं स्विगी असेल किंवा झोमॅटो असं सेम ॲप्लिकेशन तुम्हाला बनवायचं आहे आणि यासाठी आधी काय करायचो आपण, डझनभर सॉफ्टवेअर इंजिनियर्स आपल्याला लागायचे, अनेक दिवस ते कोडिंग करायचे। राहुल पाटील यांच्या नवीन AIला तुम्ही फक्त सांगायचे की मला असं ॲप हवंय, ते स्वतः कोडिंग तयार करेल, त्यातल्या चुका शोधेल आणि पूर्ण तयार ॲप तुमच्या हातामध्ये देईल। पण त्यामुळे झालंय असं की IT कंपन्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। आता हे राहुल पाटील कोण आहेत त्यापूर्वी आपण हे सुद्धा समजून घेऊया। राहुल पाटील हे मूळचे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बागलकोट जिल्ह्यातले आहेत। एका अगदी मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला। राहुल बेंगलुरूमध्ये शिकलेले आहेत आणि तिथल्या PS कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मग उच्च शिक्षणासाठी ते त्यानंतर अमेरिकेला गेले। अँथ्रोपिकमध्ये येण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये 9 वर्ष महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेली आहे। त्यानंतर ओरॅकलमध्ये ते सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होते। पण काहीतरी मोठं आणि अगदी वेगळं करायच्या जिद्दीने त्यांनी अँथ्रोपिक जॉईन केलेलं आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये CTO म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 ते 4 महिन्यात त्यांनी AIच्या जगात अशी क्रांती घडवली जिची कोणी कल्पना सुद्धा केलेली नव्हती। राहुल पाटील यांच्या या बदलांमुळे जगभरामध्ये सास्पोकॅलिसची भीती निर्माण झालेली आहे। आता सास म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, म्हणजे IT कंपनी जे काही सॉफ्टवेअर बनवते ते एका विशिष्ट मॉडेलवरती चालतं। पण जर AI स्वतःहून कमी वेळात आणि अगदी शून्य खर्चामध्ये जर सॉफ्टवेअर बनवू लागलं तर या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कोण देणार। आणि याच भीतीमुळे TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल यासारख्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालेली आहे। राहुल पाटलांनी नेमकं काय केलंय हे सुद्धा आपण आता समजून घेऊया। त्यांनी सगळ्या महागड्या चिप्सचा वापर कमी करून कोडिंगची जी प्रोसेस आहे ना ती प्रचंड वेगवान बनवली आहे आणि त्यावर त्यांचा AI हा AI एजंट सारखा काम करतोय आणि जो 24 तास अगदी न थकता न चुकता काम करू शकतोय। मित्रांनो, एका बाजूला ही तंत्रज्ञान आपल्याला थक्क करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी आव्हान असणार आहे का, अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे। पण यात एक गोष्ट मात्र अभिमानाची आहे, ती म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये बसून जगाला दिशा देणारा मेंदू हा एका भारतीय आणि मराठी मातीतल्या माणसाचा आहे। राहुल पाटील यांची ही यशोगाथा आपल्याला सांगते की काळ बदलतोय आणि आपण सुद्धा त्याप्रमाणे नवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे। मंडळी, यासाठीच न्यूज 18 मराठीने 6 व्हिडिओची टेकचेक AI सिरीज तयार केलेली आहे यापूर्वी। त्यामध्ये AI कसं वापरायचं सोप्या पद्धतीने आपण सांगितलं, ते रोज कसं वापरायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्की बघा। तर मित्रांनो, या पाटील इफेक्टमुळे IT इंजिनियर्सच्या नोकऱ्यांवरती परिणाम होईल का की तंत्रज्ञानाचं नवं युग सुरू होईल? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन विषयासह। तोपर्यंत शिकत रहा, स्मार्ट बना आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा न्यूज 18 मराठी।